Hello friends, welcome to my educational channel. Today we are going to see all grammatical sentences of 10th. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दुसरा A4 आणि B4 म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर ह्या एकूण 4 मार्काच्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. या भागामध्ये प्रश्न दुसरा A4 आणि B4 यासाठी आपण काही वाक्य अभ्यासणार आहोत, तर पुढील भागांमध्ये उर्वरित वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. फर्स्ट सेंटेन्स आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. पास्ट परफेक्ट टेन्स करायचं आहे. ज्यावेळी वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा सेकंड फॉर्म येत असेल तेव्हा परफेक्ट टेन्स करताना हॅव, हॅज किंवा हॅड नंतर वर्बचा थर्ड फॉर्म लिहितो आणि सब्जेक्ट नंतर टू बीचे क्रियापद असेल तर हॅव, हॅज, हॅड नंतर बीन लिहून वाक्य पूर्ण करतो. आता या वाक्यामध्ये टू बीचे वॉज हे क्रियापद आहे. या वाक्याचे पास्ट परफेक्ट करताना टू बीच्या वॉज या क्रियापदाऐवजी हॅड बीन लिहून वाक्य पूर्ण करायचे आहे. म्हणजेच माय फादर हॅड बीन अ मेडिकल प्रोफेशनल असे ते वाक्य होईल. पुढचे सेंटेन्स आहे, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड ॲन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. या वाक्याचा टेन्स कोणता आहे? तर सब्जेक्ट नंतर लगेचच वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा सेकंड फॉर्म असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स होते. दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट नंतर वर्बचा सेकंड फॉर्म असल्यामुळे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे आणि ते आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स करायचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे सब्जेक्ट नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरून आपल्याला या वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स करता येणार आहे. म्हणजेच द हॉलिडेज प्रोव्हाइड ॲन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स. हे आणखी एक रूल पाहता येईल, तो म्हणजे वाक्यात जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे किंवा प्लुरल असेल तर सिंपल प्रेझेंट करताना व्हर्बला एस प्रत्यय लागत नाही आणि जर सब्जेक्ट ही, शी, इट किंवा सिंग्युलर असेल तर प्रेझेंट टेन्स करताना व्हर्बला एस सफिक्स किंवा प्रत्यय लागतो. पुढील सेंटेन्स पाहूयात. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग ॲड करताना दिलेल्या वाक्यात कोणताही बदल न करता ते आहे तसंच लिहून घ्यायचे. नंतर कॉमा द्यायचा आहे आणि वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी आणि वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी लिहायचा आहे. दिलेले वाक्य होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह आहे. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. क्वेश्चन टॅग ॲड केल्यानंतर द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास वॉजंट इट असे होईल. आता पुढील वाक्य पाहूया. द रायटर्स हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. WH क्वेश्चन. अशा वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेले शब्द उत्तर येईल असा प्रश्न बनवायचा असतो. या प्रश्नांचे उत्तर लिहिताना आपल्याला WH शब्दांचे म्हणजेच व्हॉट, विच, हुज, हुम, व्हेन, वेअर, हुज, हू या शब्दांचे अर्थ माहिती असले की हे प्रश्न अतिशय सोपे जातात. इथे दिलेल्या वाक्याचा अर्थ लेखकाचे घर कॅम्पसच्या कॉर्नरला होते असा होतो. मग इथे कुठे होते असा प्रश्न तयार होतो. मग कुठे या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे? तर कुठे या शब्दासाठी इंग्रजीमध्ये व्हेअर हा शब्द आहे. मग प्रश्न काय तयार होईल? तर वेअर वॉज द रायटर्स हाऊस हे याचे उत्तर असणार आहे. पुढील सेंटेन्स आहे, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग.
या वाक्याचे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचे आहे. याआधी आपण या वाक्याचा टेन्स कोणता आहे हे पाहूया. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर हर्ड हे हियर या क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे. सब्जेक्ट नंतर लगेचच सेकंड फॉर्म म्हणजे हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे. कोणत्याही व्हर्बचा कंटिन्युअस फॉर्म करायचा म्हणजेच त्या व्हर्बला आय-एन-जी सफिक्स लावायचा. आय-एन-जी प्रत्यय लावायचा. या वाक्याचा प्रेझेंट कंटिन्युअस आय एम हिअरिंग अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग असे होईल. पुढचे सेंटेन्स आहे द बिग मेल लंगूर हॅड बीन होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. आणि या वाक्याचे आपल्याला करायचं आहे पास्ट कंटिन्युअस. पहिल्यांदा आपण या वाक्याचा टेन्स पाहू. व्हर्बला आय-एन-जी आहे म्हणजेच हे कंटिन्युअसचे सेंटेन्स आहे आणि हॅड बीन असल्याने पास्ट परफेक्ट पण आहे म्हणजेच हे वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे आहे. या वाक्याचा आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे. हे करताना टू बीचे वॉज हे व्हर्ब लिहू म्हणजेच हॅड बीन ऐवजी वॉज लिहून बाकी आहे तसेच वाक्य लिहू. म्हणजेच अ बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स असे हे वाक्य होईल. पुढील वाक्य आहे आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. इथे बिगिन विथ मोर स्टोन्स सुरुवात करायला सांगितलेली आहे. त्याआधी हे वाक्य कोणत्या काळाचे आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. दिलेले वाक्य चालू काळाचे आहे म्हणजेच व्हर्बला आय-एन-जी लावलेले आहे. अशा वेळी ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना वाक्यात बीइंग लिहून व्हर्बचा थर्ड फॉर्म लिहितो म्हणजेच मोर स्टोन्स वेअर बीइंग थ्रोन बाय मी असे हे वाक्य होईल. विद्यार्थी मित्रांनो, यांसारख्या आणखी काही वाक्यांचा अभ्यास करण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कारण पुढील वाक्यांमध्ये आपण सर्व लेसन्सची ग्रामरची वाक्ये पाहणार आहोत. सो सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.